नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी। आज आपण सुरुवात करणार आहोत नॉमेनक्लेचरला। ऑक्झाईमला कॉमन नाव कसं देत आहेत तुम्हाला माहीत आहे। नॉमेनक्लेचरच्या दोन पद्धती, त्या दोन प्रकारच्या नॉमेनक्लेचरपैकी एक आहे कॉमन नेम सिस्टीम, एक आहे IUPAC नेम सिस्टीम किंवा यूपॅक नेम बी त्याला म्हणतात। ठीक आहे, आपण बघत आहोत कॉमन नेम सिस्टीम। आता कॉमन नेम सिस्टीमनुसार ऑक्झाईमला कसं नाव देतात, ऑक्झाईम त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायचं आहे। ऑक्झाईमला कसं नाव देतात त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे। पहिल्यांदा ऑक्झाईम म्हणजे काय हे माहिती करून घेऊया, परंतु हे शिकण्याच्या अगोदर तुम्हा सर्वांना माहीत असलं पाहिजे एक स्पेशल नाव। कार्बनची संख्या किती असते आणि कार्बनच्या संख्येनुसार स्पेशल नाव काय तयार होतं हे आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे। कार्बनची संख्या 1 असेल तर त्याला फार्म म्हणावं, कार्बनची संख्या 2 असेल त्याला ॲसिड म्हणावं, कार्बनची संख्या 3 असेल प्रोपिओन म्हणावं, कार्बनची संख्या 4 असेल ब्युटीन म्हणावं, कार्बनची संख्या 5 असेल व्हॅलेर म्हणावं, आणि बेन्झीन रिंगला कार्बन जोडलेला असेल त्याच्यावरती एकही हायड्रोजन नसेल तर त्याला बेन्झो म्हणावं। कळलं का? कार्बन 1 फार्म, कार्बन 2 ॲसिड, कार्बन 3 प्रोपिओन, कार्बन 4 ब्युटीर, कार्बन 5 व्हॅलेर आणि कार्बन 6 नाही बेन्झीन रिंग, त्याला कार्बन जोडलेला असेल त्याला हायड्रोजन नसेल तर का म्हणायचं आपल्याला माहीत आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया, समजलं का? आता पहिल्यांदा आपल्याला नाव द्यायचं आहे कोणाला, ऑक्झाईमला। मग आता ऑक्झाईमला कुठलं नाव द्यायचं आहे, कॉमन नाव। मग आता ऑक्झाईम असतो कसा हे पहिल्यांदा माहीत पाहिजे। मग आता ऑक्झाईम असतो कसा ते पहिल्यांदा आपण माहिती करून घेऊयात। पहा आता लिहिले मी C डबल बॉन्ड NOH, बघा स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे। कार्बन डबल बॉन्ड N मग OH, समजते का? नीट समजून घ्या। C डबल बॉन्ड NOH असं जर असेल तर त्याला ऑक्झाईम म्हणतात। आता ऑक्झाईम मध्ये पुन्हा प्रकार दोन, एक अल्डॉक्झाईम एक कीटॉक्झाईम। मग अल्डॉक्झाईमचं नाव वेगळं, कीटॉक्झाईमचं नाव वेगळं। अरे अल्डॉक्झाईम म्हणजे काय, कीटॉक्झाईम म्हणजे काय हे तुला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुला हे नाव देता येत नाही। मग आता तुम्ही मला सांगा अल्डॉक्झाईम ओळखायचं कसं, कीटॉक्झाईम ओळखायचं कसं? म्या सांगतो, ऐका बघा। नंबर 1 हे कार्बन आहे, हे R आहे, हे H आहे, C डबल बॉन्ड NOH। बघा या कार्बनला C डबल बॉन्ड NOH पाहिजे, ऑक्झाईम झाला। या कार्बनला जर एक अल्किल ग्रुप जोडला असेल आणि एक हायड्रोजन जोडलेला असेल तर त्याला म्हणायचं अल्डॉक्झाईम। कार्बनला एक अल्किल ग्रुप आणि एक हायड्रोजन ॲटम जर जोडलेला असेल त्याला म्हणायचं अल्डॉक्झाईम। आता बघा कार्बन हे R आहे, हे H आहे। R म्हणजे अल्किल ग्रुप, H म्हणजे हायड्रोजन, किंवा दोन्ही H असू शकतात, दोन्ही H असू शकतात, अपवाद एक, समजलं का? मग एक R आहे एक H आहे असं जर असेल दॅट इज कॉल्ड ॲज अल्डॉक्झाईम, त्याला म्हणायचं अल्डॉक्झाईम। बघा लक्षात येते का? बघा अल्डॉक्झाईम म्हणजे काय लक्षात आलं पाहिजे, व्यवस्थित लक्षात घ्या। आणि दुसरा महत्त्वाचा कन्सेप्ट समजा असा आहे, कार्बन इथं R इथं बी R डबल बॉन्ड N आणि OH। आता या कार्बनला दोन्ही R आहेत, सेम असतील किंवा डिफरंट असतील ते महत्त्वाचं नाही आहे। जर ह्या कार्बनला दोन्हीही R जोडलेले असतील तर मात्र तो झाला कीटॉक्झाईम। कळालं का? या कार्बनला जोडलेला एक R एक H किंवा दोन्ही H अल्डॉक्झाईम म्हणा, समजलं का? कार्बनला जोडलेला जो ग्रुप आहे तो लय महत्त्वाचा आहे। कार्बनला जर एक अल्किल ग्रुप असेल, एक हायड्रोजन असेल किंवा दोन्ही बी हायड्रोजन असतील त्याला म्हणा अल्डॉक्झाईम। आणि जर त्याच कार्बनला दोन्हीही अल्किल ग्रुप जोडलेले असतील, कळलं का, याप्रमाणे त्याला म्हणा कीटॉक्झाईम। म्हणजे अल्डॉक्झाईम कोणता आहे, कीटॉक्झाईम कोणता आहे हे फार महत्त्वाचं आहे। आता नाव द्यायची पद्धत फार सोपी आहे। नाव देताना कसं नाव द्यायचं आपल्या सर्वांना माहीत आहे। पहिल्यांदा स्पेशल नाव लिहायचं आणि त्याच्यासमोर सफिक्स लिहायचं। स्पेशल नाव कसं लिहायचं तुम्हाला माहीत आहे। कार्बनची संख्या मोजायची, कार्बनच्या संख्येनुसार योग्य तो सफिक्स वापरायचा। कार्बन 1 असेल तर फार्म म्हणावं, कार्बन 2 असेल तर ॲसिड म्हणावं, कार्बन 3 असेल तर प्रोपिओन म्हणावं, कार्बन 4 असेल तर ब्युटीन म्हणावं, कार्बन 5 असेल तर व्हॅलेर म्हणावं। हे तुम्हा सर्वांना माहीत आहे, याच्यामध्ये वेगळं काय सांगायची आवश्यकता नाहीये। एक एक एक्झाम्पल सांगतो, व्यवस्थित ऐका।
कळलं का? पण अल्डॉक्साईमचं नाव थोडं वेगळं आणि कीटॉक्साईमचं नाव थोडं वेगळं, ते पण सांगतो. आता अल्डॉक्साईम कोणता, कीटॉक्साईम कोणता, हे तुम्हाला ओळखता आलं का? आलं. अल्डॉक्साईम कीटॉक्साईममध्ये फरक आहे. अल्डॉक्साईममध्ये आर आणि एच आहे किंवा दोन्ही एच आहेत. कीटॉक्साईममध्ये दोन्ही आर आहेत. हा दोघातला फरक आहे. मग आता आपण एक 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 उदाहरण घेऊ आणि त्याचं नॉमेनक्लेचर बघू. ठीक आहे. अल्डॉक्साईम, कीटॉक्साईम. आता पहिल्यांदा अल्डॉक्साईमची उदाहरणं घेऊ आणि पुन्हा कीटॉक्साईमची उदाहरणं घेऊ आणि हा संपूर्ण भाग या ठिकाणी पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूया. पहा आता बघा, आता पहिल्यांदा एक उदाहरण घेतो मी. एच सी डबल बॉन्ड एन ओ एच. आता हे एक्झाम्पल आपल्यासमोर आपण लिहिलेलं आहे. हे एक्झाम्पल आपल्यासमोर आपण लिहिलेलं आहे. आता या कंपाऊंडला आपण नाव देऊया. आता ह्या कंपाऊंडला नाव कसं द्यायचं आहे? पहिल्यांदा बघा, अल्डॉक्साईम आहे का कीटॉक्साईम आहे? आता या कार्बनला 2 एच आहेत, म्हणजे हा कोण झाला? हा झाला तुमचा अल्डॉक्साईम. आता अल्डॉक्साईमला नाव कसं लिहायचं? पहिल्यांदा लिहायचं स्पेशल नाव लिहा. पहिल्यांदा स्पेशल नाव लिहावे आणि त्याच्यासमोर काय लिहायचं आपल्याला? सफिक्स. आणि सफिक्स कुठलं लिहायचं? फार महत्त्वाचं आहे. अल्डो ऑक्साईम असं लिहायचं. प्लस अल्डो आणि ऑक्साईम, अल्डॉक्साईम म्हणायचं. का म्हणायचं? अल्डॉक्साईम ही सफिक्स वापरायचं आहे. जर तो अल्डॉक्साईम असेल तर अल्डॉक्साईम हे सफिक्स वापरा आणि नाव लिहा. अरे बाबांनो, फार सोपं आहे. तुम्हाला अल्डॉक्साईमला कॉमन नाव द्यायचं आहे. पहिल्यांदा लिहावं स्पेशल नाव. त्या स्पेशल नावाच्या समोर लिहावं अल्डॉक्साईम. काय लिहावं? अल्डॉक्साईम लिहावं. अरे बोला बोला, काय लिहावं? अल्डॉक्साईम लिहावं. संपलं. आता त्याप्रमाणे आपण नाव लिहूयात. बघा, चला मोजा. कार्बन 1. आता तुम्हाला माहित आहे एक कार्बनचं स्पेशल नाव कोणतं हो? फार्म. लिहा फार्म. हो का, लिहिलं आपण फार्म. आणि तुम्हाला माहित आहे याच्या समोर काय लिहायचं आहे? अल्डो ऑक्साईम. हो का, अल्डो आणि ऑक्साईम. अल्डो ऑक्साईम. कळलं का? अल्डो ऑक्साईम. हा ना, म्हणजे स्पेलिंग असं लिहा, अल्डो ऑक्साईम असं लिहा. ओके, नाव झालं फार्माल्डो ऑक्साईम. फार्माल्डो ऑक्साईम म्हणा, फार्माल्डो ऑक्साईम. समजलं का? कार्बनची संख्या मोजा. कार्बनच्या संख्येनुसार योग्य ते स्पेशल नाव लिहा आणि स्पेशलच्या नावाच्या समोर लिहा सफिक्स. कुठलं सफिक्स लिहायचं? अल्डॉक्साईम लिहायचं. अल्डॉक्साईम असेल तर अल्डॉक्साईम लिहायचं. कीटॉक्साईमला कसं लिहायचं सांगतो मी, पुन्हा ऐका म्हण. आता एवढं लक्षात ठेवा. कळालंय का? नाही कळालंय? ओके. आता बघा, अजून एक उदाहरण आपण घेऊया आणि एक एक एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके. आता बघा, हे कार्बन आहे, हे CH3 आहे, हे H आहे, हे डबल बॉन्ड आहे, हे N आहे, हे OH आहे. हो का, एक अल्किल ग्रुप आहे, एक हायड्रोजन आहे. आता एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. एक आहे अल्किल ग्रुप, एक आहे हायड्रोजन, म्हणजे अल्डॉक्साईम झालं. एक अल्किल ग्रुप असेल, CH3 म्हणजे मिथिल म्हणजे अल्किल. एक झाला अल्किल, एक झाला हायड्रोजन. मग ह्या कार्बनला जोडलेला एक अल्किल ग्रुप असेल आणि एक हायड्रोजन असेल तर तो झाला अल्डॉक्साईम. आता नाव लिहा. मग कसं नाव लिहावं? अरे तुम्हाला माहित आहे, पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजावी. 1 2. 2 कार्बनचा स्पेशल नाव काय असतंय? आशिट असतंय. मग लिहा की, मग लिहलो की ह्याच्या समोर काय लिहावं? अल्डॉक्साईम लिहावं. हो का, अल्डॉक्साईम. संपलं. आणि अशा प्रकारे असिटाल्डॉक्साईम ह्याचं नाव तयार झालं. या कंपाऊंडचं नाव काय तयार झालं? असिटाल्डॉक्साईम. बोला, असिटाल्डॉक्साईम. आता या ठिकाणी काही उदाहरण आपण घेऊ. बघा, नेक्स्ट CH3 CH2 CH डबल बॉन्ड N OH. आता हे एक्झाम्पल आपल्या समोर आहे. या कंपाऊंडला आपलं नाव लिहायचं आहे. मग आपल्याला माहित आहे अल्डॉक्साईम आहे का कीटॉक्साईम आहे? हे अल्किल ग्रुप आहे, इथिल हायड्रोजन आहे. एक अल्किल ग्रुप असेल, एक हायड्रोजन असेल तर अशा प्रकारच्या कंपाऊंडचं नाव काय होईल? अल्डॉक्साईम. हे अल्डॉक्साईम आहे. आता तुम्हाला अल्डॉक्साईमला नाव लिहायचं आहे. कसं लिहायचं? अरे बाबा, आपल्याला माहित आहे पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजावी. मोजा. मोजतो की मग? हो का, 1 2 3. कार्बनची संख्या किती रे? 3 रे. 3 कार्बनचा स्पेशल शब्द कुठला रे? प्रोपिओन. बोला, प्रोपिओन. अरे म्हण रे, प्रोपिओन. लिहिलं का? प्रोपिओन. आणि तुम्हाला माहित आहे अल्डॉक्साईम असल्यामुळं समोर लिहायचं अल्डॉक्साईम. नाव झालं प्रोपिओन अल्डॉक्साईम. नाव झालं प्रोपिओन अल्डॉक्साईम. बोला, प्रोपिओन अल्डॉक्साईम. अशा प्रकारचं ह्या कंपाऊंडला या ठिकाणी नाव आलेलं आहे. आणखीन काही उदाहरणं आपण घेऊया. बघा, CH3 CH2 CH2 CH डबल बॉन्ड N आणि OH.
आता एक्झाम्पल आपल्या समोर आहे, नाव लिहायचं याला. नाव कसं लिहायचं आपल्याला माहित आहे. हे आर आहे, अल्किल ग्रुप, हायड्रोजन आहे, बरोबर आहे, म्हणजे अल्डॉक्साईम आहे. एक एच असेल ना, कमीत कमी एक एच असलं ना एका बाजूला, तो अल्डॉक्साईमच असतो रे. बरोबर आहे की नाही. दोन्ही अल्किल ग्रुप असतील तर तो कीटॉक्साईमच असतो रे. अरे कळलं का रे, ऐकलं का रे. लक्ष दे, लक्ष दे. हा सोपं आहे, नीट लक्षात घ्यावं लागते, ऑटोमॅटिक कळते आपल्याला. बघा आता मी सांगतो. मोजा कार्बन, नाव लिहायचं आहे, अल्डॉक्साईम आहे, कॉमन नाव लिहायचं आहे. कार्बनची संख्या मोजायची. मोजा 1 2 3 4. कार्बनची संख्या मोजावी. कार्बनच्या संख्येनुसार योग्य तो स्पेशल नाव लिहावे. लिहा मग काय ते, ब्युटीर, कळलं का. आणि मग अल्डॉक्साईम, आणि मग अल्डॉक्साईम, ब्युटिराल्डॉक्साईम. काय, ब्युटिराल्डॉक्साईम असं याचं नाव तयार होईल. अजून एक आपण घेऊया. आता ही बेंझिन रिंग आहे, कळलं का. सी आणि एच, डबल बॉन्ड एन आणि ओ एच. हां, इथं एच आलं एक, ही रिंग आहे, ओके, आणि एक एच आहे, म्हणजे एक एच आलं याचा अर्थ तो अल्डॉक्साईम आहे. मान्य आहे, तुम्हाला माहिती आहे अल्डॉक्साईम आहे. आता मला सांगा या ठिकाणी कसं होईल हो. आता या ठिकाणी एक वाक्य फार महत्त्वाचं आहे की बेंझिन रिंगला जर कार्बन जोडला आणि त्याला जर एच जोडलं तर त्याला बेन्झो म्हणायचं नाही, बेन्झल म्हणायचं. का म्हणायचं, बेन्झल लिहिलं आपण, बेन्झल लिहायचं बरं का. वेगळा आहे जरा. बेंझिन रिंगला कार्बन जोडलाय, पण त्या कार्बनला एक एच जोडलाय. एकही हायड्रोजन नसेल तर बेन्झो म्हणावं, आणि जर त्याला एक हायड्रोजन जोडला असेल तर बेन्झल म्हणावं. लिहिलं बेन्झल, आणि मग अल्डॉक्साईम, अल्डॉक्साईम नाव झालं बेन्झाल्डोऑक्साईम. बेन्झाल, बेन्झाल, बेन्झाल्डोऑक्साईम. आता एल डबल झालं, आपण कट करून टाकायचं. ए कट करायचं मधलं, ठीक आहे. डबल झालं, एक कट करायचं. बेन्झाल, हां बेन्झाल्डोऑक्साईम. खाना झालं बेन्झाल्डोऑक्साईम. थोडं वेगळ्या प्रकारचं वाटतं बरं का. बेन्झाल्डोऑक्साईम नीट लक्षात घ्या. डबल असल्यामुळे काढून टाकायचं त्याला. डबल लिहायचं नाही, एकदाच लिहायचं. बेन्झाल्डोऑक्साईम म्हणून लक्षात ठेवा, कळणं झालं तर. लय डोकं लागू नका. हां, बेन्झाल्डोऑक्साईम म्हणा नुसतं, बाद झालं, लक्षात आलं आपल्या सर्वांच्या. तर अशा प्रकारचे हे सगळे उदाहरणं, आणि हे सगळे उदाहरणं एकाच प्रकारचे होते, अल्डॉक्साईमचे होते. हे सगळे उदाहरणं अल्डॉक्साईमचे. आता कीटॉक्साईमचे काही उदाहरणं आपण घेऊया आणि हा भाग इथं पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूया. ओके, बघा. कीटॉक्साईम. आता आपण जाऊयात कीटॉक्साईमकडे, आणि कीटॉक्साईमचे काही उदाहरण तुमच्या समोर मी सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. आता बघा, पहिले एक्झाम्पल कीटॉक्साईममधलं CH3C, CH3 डबल बॉन्ड NOH आहे का. हे बी CH3, हे बी CH3, म्हणजे हे दोन्ही आर झाले. या ठिकाणचे दोन्ही CH3 म्हणजे दोन्ही आर झाले, आहे की नाही. आणि तुम्हाला माहित आहे या कार्बनला जोडलेले दोन्ही जर आर असतील तर त्याला काय म्हणावं, कीटॉक्साईम म्हणून कीटॉक्साईम आहे. सोपं आहे, नाव द्यायचं आहे. पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजा, स्पेशल नाव लिहा, आणि त्याच्यासमोर फक्त लिहित असताना ओ ऑक्साईम लिहा. काय, ओ ऑक्साईम, सफिक्स कुठलं, ओ ऑक्साईम म्हणा, ओ ऑक्साईम झाले. आता कार्बन 1 2 3, चला 3 म्हणजे प्रोपिओन, कळलं का. आणि पुढे मग ऑक्साईम असं पण लिहिता येतं. आणि ह्याला अजून एक लिहायची पद्धत थोडी वेगळी आहे, कळलं का. असं पण आपण लिहू शकतो, परंतु बाबांनो एक लक्षात घ्या, या प्रकारच्या नावाला आपण वेगळ्या प्रकारे पण नाव लिहू शकतो. ते नाव कसं लिहायचं, तर हे ॲसिटोन पासून तयार होतं, म्हणून ह्याला म्हणायचं ॲसिटो ऑक्साईड. सॉरी, एक मिनिट. हां, ॲसिटो ऑक्साईड. ओके, सॉरी, एक मिनिट. आता कार्बन मोजत असताना कळलं का, हे दोन्ही मोजायचं नाही, ह्या दोघांपैकी कुठलं बी एक घ्यायचं. हे दोन्ही कार्बन मोजायचे, हे तिन्ही मोजायचं नाही, सगळे मोजू नका. आता हे 2 आर आहेत, ह्या 2 आर पैकी फक्त एक आर घ्या, कुठलं बी. दोन्ही सेम आहेत ना, इकडे बी CH3, इकडे बी CH3 आहे. मग हे दोन्ही बी घेऊ नका, दोन्हीपैकी कुठलं बी एक घ्या मोजताना. 1 2 किंवा 1 2, कुठले बी 2. मग 2 कार्बनचा शब्द ॲसिट, बरं का, सांगताना थोडी चूक झाली, सॉरी. चला, ॲसिट, आणि मग ओ ऑक्साईड. नाव झालं ॲसिटो ऑक्साईड. का नाव झालं, ॲसिटो ऑक्साईड. होतं कधी. ओके. CH3, CH2, CH2, CH3 डबल बॉन्ड NOH आहे का. हे दोन्ही सेम आहेत, दोन्ही सेम असतील तर कुठलं बी एक मोजायचं, बरं का, लक्षात ठेवा फक्त. आता हे काय, इकडे बी आर आहे, इकडे बी आर आहे, इकडे इथिल आहे, म्हणजे कीटॉक्साईम आहे. ओके, नाव लिहायचं आहे. मोजा कार्बन 1 2 3, कुठलं बी एका ठिकाणचं घ्यायचं घेताना हे कार्बन घ्यायचं आहे,
इकडचं घ्या किंवा इकडचं घ्या. 1 2 3. 3 म्हणजे प्रोपिओन, प्रोपिओन आणि पुन्हा ओ ऑक्साईड. नाव झालं प्रोपिओन ऑक्साईड. काय झालं? प्रोपिओनो ऑक्साईड. बस अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ऑक्झाईमला सुद्धा नाव देता येतात. हे असं कुठं शिकवलेलं नाही आहे, परंतु आपल्याला थोडंफार लक्षात यावं, कॉमन नाव माहीत राहावं यासाठी आपण एक वेगळा भागच तयार केला कॉमन नावाचा आणि मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे उदाहरणं घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थितपणे आपण वाचायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. स्वतःची इच्छा जर असेल तर आपण शिकणार म्हणजे शिकणार, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कधीही येऊ शकत नाही आहे. प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित बघा, समजून घ्या आणि समजून येत नसेल तर कमेंट करा. ओके, थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद.